नमस्कार. रॉयल कारभारीण या आपल्या मराठी चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता वळूया आपल्या स्टोरीकडे. अक्षय सानवी भाग 60. देवाच्या पाया बाहेरूनच अक्षय सानवी पडले आणि मनापासून देवाला म्हणाले, देवा 101 प्रदक्षिणा माझ्याकडून पूर्ण करून घे. मला मनापासून या प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. मला बळ दे. अक्षय सानवीने प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. सानवी जेव्हा प्रदक्षिणा मारत होती तेव्हा तिने तिच्याही नकळत अक्षयचा हात धरला आणि अक्षय मनातच हसला आणि सानवी काही नाही बोलली. अक्षयला आणि ती मनोभावे श्रद्धेने प्रदक्षिणा मारत होती. त्यांच्या 25 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर सानवीला थोडं दमल्यासारखं जाणवत होतं. डोंगर चढून आल्यामुळे खूप थकवा आला होता तिला. पायऱ्या होत्या त्या मंदिरापर्यंत जायला, पण एवढ्या पण नीट पायऱ्या नव्हत्या आणि ऊन वाढल्यामुळे उन्हाचे चटके त्यांना बसत होते. अक्षय सानवीकडे काळजीने बघत होता आणि मनात म्हणत होता, खरंच माझी सानू किती दृढनिश्चयी आहे आणि मला विश्वास आहे सानवी, तू 101 प्रदक्षिणा नक्की मारशील माझ्यासोबत. बघता बघता त्यांच्या 50 फेऱ्या झाल्या आणि सानवीला खूप थकवा आला आणि तिची पावले उचलेनाशी झाली. अक्षयला तिच्याकडे बघून खूप वाईट वाटत होतं. त्याला असं वाटत होतं, बास झालं आता, मला आणखीन परीक्षा नाही घ्यायची हिची. आणि तो सानवीला म्हणाला, सानू बास झालं, चल. मारल्यात ना आपण 50 प्रदक्षिणा, आता फक्त एक मारू, म्हणजे फक्त 51 प्रदक्षिणा होतील, मग बास, देवापर्यंत पोचतील. आपण श्रद्धेने मारल्यात ना. तुझी हालत आता मला बघवत नाहीये. थांब थोडंसं, मंदिराच्या सेंटरला जाऊ आणि मी कुणालला हाक मारतो. त्याला पाणी आणायला सांगतो. पाणी पी. सानवी अक्षयला म्हणाली, अजिबात नाही. हीच आता माझी खरी परीक्षा आहे आणि मला ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. 51 प्रदक्षिणा राहिल्यात, त्या हळूहळू मारीन मी. आणि अक्षयने सानवीच्या खांद्याला धरलं. तिला घेऊन हळूहळू प्रदक्षिणा मारत होता. आता त्यांचा स्पीडही खूप कमी झाला होता. सानवीच्या पायाला आता दगड टोचत होते. अक्षयने सॉक्स घातल्यामुळे त्याला एवढे दगड टोचत नव्हते. सानवीची हालत खूप वाईट झाली होती. रखरखीत ऊन, दगड टोचल्यामुळे तिला चालताही येईना. तिने हळूहळू 90 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि सानवीच्या पायातून रक्त यायला लागलं. अक्षयने ते पाहिलं आणि सानवीसाठी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांनी सानवीला तिथे थांबवलं. तिच्याकडे उभा राहण्याची सुद्धा ताकद आता शिल्लक राहिली नव्हती. अक्षयने तिला म्हणाला, बास झालं आता, मी तुझं काही ऐकणार नाही. कशाला करतेस हे सगळं? तसंही हे सगळं करून काही उपयोग होणार नाही. आणि सानवी चिडली, त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून एवढा जीवाचा आटापिटा मी करत आहे का? सानवी, मी तुला लग्नात काय बोललो होतो? आणि तू लग्नाला मला होकार का दिलास हे तुला आठवतंय ना? सानवी म्हणाली, हो. आणलेत का तुम्ही पेपर? तो म्हणाला, नाही. ती म्हणाली, का नाही आणले? आणि अक्षयच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. सानवी, मला तुझी साथ आयुष्यभरासाठी हवी आहे, फक्त 1 वर्षासाठी नकोय. तुला हवी आहे का माझी साथ आयुष्यभरासाठी? आणि सानवी म्हणाली, मग मी प्रदक्षिणा कशाला मारते? फक्त 1 वर्षासाठी नाही, फक्त ह्या जन्मासाठी नाही, तर मला तुमची साथ 7 जन्मासाठी हवी आहे. आणि सानवीने अक्षयचे डोळे पुसले. अक्षय सानवीला म्हणाला, तथास्तु, मी फक्त तुझाच आहे सानू. आणि सानवी म्हणाली, ही सानू सुद्धा फक्त अक्षयरावांचीच आहे बरं का? आणि अक्षयचा आनंद गगनात मावेना झाला.
आणि त्यांनी सानवीला उचलून घेतलं. सानवी त्याला म्हणाली, अहो हे काय करताय? लोक पाहतील तर काय म्हणतील? आणि कुणाल भाऊजी, काव्या पण आहे तिथे. आणि अक्षय तिला म्हणाला, कुठे? इथे फक्त मला हे मंदिर, ज्यामध्ये असलेला देव आणि माझी बायको आणि मी एवढेच जण दिसतोय. बाकी मला कोणीच दिसत नाही. आणि सानू, आता फक्त 11 प्रदक्षिणा राहिल्यात. त्या मला तुला अशाच उचलून घेऊन मारायच्या आहेत. तुझ्या पायातनं बघ रक्त किती येतंय. आणि राणीसाहेब, आता काही बोलू नका. आता फक्त माझ्याकडे बघत राहा. बाकी कोणाकडेच पाहू नकोस. म्हणजे लाज वाटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सानवीने पण तो सांगतोय तसंच केलं. कुणाल आणि काव्या बसले होते, हातात फोन घेऊन. आणि नंतर अचानक कुणालचं लक्ष या दोघांवर पडलं. आणि कुणाल म्हणाला, देवच पावला अक्षय दादाला आणि सानवी वहिनीला. आणि काव्या म्हणाली, का रे, असं का म्हणतोस? अगं तिकडे बघ की. तेव्हा काव्याने तिकडे पाहिलं आणि काव्या पण म्हणाली, हो खरंच रे कुणाल, देव पावला. थांब मी त्यांचे फोटो काढते. किती क्यूट दिसत आहेत ना दोघं. आणि कुणाल काव्याला म्हणाला, हो काढ काढ, लवकर काढ फोटो. आणि काव्याने 5-6 फोटो काढले तिच्या मोबाईलमध्ये. अक्षयच्या आणि सानवीच्या 101 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यास आणि नुसत्या पूर्ण नाही झाल्या तर त्यांना एकमेकांच्या प्रश्नाचे उत्तरही भेटले देवाच्या दारात. आणि त्यांना खरंच खऱ्या अर्थाने देव पावला होता. आणि दोघेही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये गाभाऱ्यात गेले आणि त्यांच्या कुलस्वामिनीचं त्यांनी दर्शन घेतलं. सानवीने आणि अक्षयने मनापासून देवाच्या पाया पडले आणि सानवी मनापासून देवीला म्हणाली, आई, आता प्रदक्षिणा मारत असताना माझ्यावर संकट आले तेव्हा त्यांनी माझी साथ सोडली नाही. अशीच साथ आयुष्यभर राहू दे. कधी त्यांची साथ सोडून देऊ नकोस आणि आम्हा दोघांना एकमेकांपासून कधीच दूर करू नकोस. आमचा संसार सुखाचा कर. आणि देवीने सानवीला कौल दिला. देवीच्या डोक्यावरचं उजवं फूल लगेच खाली पडलं. आणि अक्षयने सुद्धा मनातल्या मनात देवाकडे तीच प्रार्थना केली की आमची साथ कधी सोडू नकोस. किती संकट आली तरी आत्ताच कशी सानवी खंबीरपणे माझ्यासोबत उभी होती तशीच आयुष्यभर राहू दे. कुणाल आणि काव्या सुद्धा मंदिरात आले, देवाच्या पाया पडले. सानवीने आणि अक्षयने देवीची ओटी भरली. मनापासून देवीचं दर्शन दोघांनी घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांना निघेपर्यंत संध्याकाळ झाली. जसं दर्शन झालं तसं अक्षयने कुणालला, पहिलं काहीतरी इथे खायला भेटतं का बघ. कुणाल म्हणाला, अरे दादा, वर काहीच नाही, आपल्याला खाली जावं लागेल. सानवीच्या पायाला लागल्यामुळे सानवीच्या पायातून रक्त येत होतं. काव्या म्हणाली, अक्षय दादा, आता आपल्याला खाली जावं लागेल. सानवीनं तिथे पाय धुतले आणि अक्षयने त्याच्या खिशातला रुमाल सानवीच्या पायाला बांधला आणि कुणालकडचा रुमालही तोही तिच्या पायाला बांधला. अक्षय सानवीला म्हणाला, सानू, हळूहळू पायऱ्या उतर. बघ तुला उतरता येत आहेत का? आणि काव्याच्या हातात सानवीचं सामान होतं. कुणाल म्हणाला, तुम्ही या वहिनींना घेऊन मी खाली जातो आणि पाहतो काय भेटतं का खायचं. अक्षय म्हणाला, थांब कुणाल, एक काम कर, काव्याला पण घेऊन जा खाली तुझ्यासोबत. मी सानवीला घेऊन येतो. आणि काव्या म्हणाली, ठीक आहे अक्षय दादा, तू सानवीला घेऊन ये, मी जाते कुणाल सोबत पुढे. काव्य आणि कुणाल पुढे निघून गेले. ते गेले तसे अक्षयने सानवीला उचलून घेतलं आणि सानवी त्याला म्हणाली, अहो काय करताय हे, सोडा ना मला. अक्षय तिला म्हणाला, ते शक्य नाही, आता तुला कधीच सोडणार नाही. अगं सानू, तुझ्या स्पीडप्रमाणे आपण खाली गेलो ना तर आपल्याला आज इथेच राहावं लागेल. सकाळ होईल आपल्याला खाली जास्तोपर्यंत. आणि मला तर
आता खूप भूक लागली आहे. तुला लाज वाटते म्हणून तर काव्याला खाली पाठवलं ना मी कुणाल सोबत. आता शांत बस बरं. सानवी सुद्धा शांत बसली आणि देवाच्या तिथूनच पाया पडली आणि अक्षय तिची मस्करी करत म्हणाला, माग माग, हाच नवरा 7 जन्म माग. आणि सानवीने त्याचा गाल ओढला आणि म्हणाली, बदमाश आहात एक नंबरचे. चला लवकर, मला पण भूक लागली आहे. आणि जसे खाली आले तसं त्यांनी सानवीला खाली ठेवलं आणि हळूहळू चालत तिला गाडीजवळ आणलं. आणि अक्षय काव्याला म्हणत होता, दादा आणि वहिनी खाली यायला अजून 1-2 तास तरी लागतील असं मला वाटतंय. आणि तेवढ्यात अक्षय सानवी त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले. काव्य म्हणाली, बघ आले पण दोघं खाली. आणि कुणाल अक्षयकडे बघतच म्हणाला, हो हो, पाहिलं ना मी, आले दोघं खाली. आणि अक्षय त्याला म्हणाला, कुणाल आता काही बोलू नकोस. आम्हाला दोघांना खूप भूक लागली आहे. आता काय बोललास ना तर मार खाशील बरं का. कुणाल म्हणाला, नाही नाही बाबा, मी कशाला काय बोलतोय. तुमच्या मिया बीबीचं चालू दे. आणि सानवी तर लाजवून लाल झाली. तिच्या वेदना तर कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. आणि अक्षय तिला म्हणाला, सानू चल गाडीत बस. पुढे वाटेत एखादं हॉटेल पाहू आणि जेवायला जाऊ सगळे. आणि तिला अक्षयने गाडीत बसवले. सगळे गाडीत बसले आणि अक्षयने एक हॉटेल पाहून तिथे गाडी थांबवली आणि सगळे जेवणासाठी उतरले. पुढील भाग पाहण्यासाठी रॉयल कारभारी या आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील.